ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। माळशेज घाट पुन्हा धोक्यात, रस्ता खचल्यानं एकेरी वाहतूक, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पावसाळा सुरू होताच माळशेज घाटातील राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कल्याण माळशेज घाट अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वेलखिंडजवळ सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खचल्यानं या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून माळशेज घाट पुन्हा एकदा मृत्यूची वाट ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात। यापूर्वी घाटात वारंवार दरड कोसळणं, मलबा साचणं, संरक्षण भिंतींना तडे जाणे अशा घटना घडत असतानाच यंदा नव्यानं बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यालाच तडे जाऊन तो खचल्यानं संताप व्यक्त होतोय। गेल्या महिनाभरात घाटातील सुमारे 11 ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्यात, तर काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे नुकसान झाले। आता 12व्या ठिकाणी रस्ताच खचल्यानं सार्वजनिक तसंच खासगी वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या मार्गाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण पूर्ण करण्यात आलं होतं, मात्र अवघ्या 2 महिन्यांतच रस्ता खचल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। दररोज या घाटातून एसटी बस, खासगी वाहनं तसंच वाशी मार्केटकडे भाजीपाला घेऊन जाणारी शेकडो मालवाहू वाहनं प्रवास करतात। रात्रीच्या वेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। रस्ता खचलेल्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग वाहून गेल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे या ठिकाणी तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करावा तसंच वाहतुकीचे प्रभावी नियोजन करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सिमेंट कॉन्क्रीट रस्ता इतक्या कमी कालावधीत खचल्यानं कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। दरम्यान खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांकडून जोर धरते। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।